जय भवानी जय शिवराय. मराठा समाजाच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आत्ता नाही तर परत कधी नाही या धर्तीवर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे मुंबई येथे आझाद मैदान आंदोलन चालू केलं आहे, त्या आंदोलनासाठी जे मराठा बांधव गेले आहेत आणि जे उत्स्फूर्त अजून जाणार आहेत. आता एक तुकडी मराठा समाजाची तिथे गेलेली आहे, ती परत येत थोडी परत आले. त्यात दुसरी तुकडी कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा या भागातून दुसरी तुकडी उद्यापासून जात आहे. तरी शासनाने त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जी तयारी करणं आवश्यक होतं ती तयारी किंवा सहकार्य शासनाने केले नाही. जे मराठा बांधव तिथं बसलेत त्यांचा निवारा त्यांना शासनानं सगळ्यात पहिला चांगल्यापैकी मांडव घालून त्यांना पावसात म्हणजे भिजू नये अशा पद्धतीने काहीतरी नियोजन करणे हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे. त्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातून मराठा बांधवांच्यासाठी जे रसद पुरवली जाते असं म्हणतात पूर्वीपासून, त्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील उत्स्फूर्त मराठा बांधवांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत करायचं असं आश्वासन देऊन आपल्या मदतीचा ओघ वाढवलेला आहे. तरी उद्यापासून तिथं सांगली, सातारा, कोल्हापूर इथून दुसरी तुकडी दाखल होत आहे. त्या दुसरी तुकडी तिथे गेल्यानंतर ती 15 दिवसाच्या तयारीने तिथे जाणार आहे. तरी शासनाने तेथील बांधव एकटे आहेत किंवा तिथे कुणाची मदत पोहोचणार नाही अशा पद्धतीने न करता शासनानं सुद्धा त्यांना खूप मोठं सहकार्य करणं आवश्यक आहे. तात्काळ शासनाने तेथे मांडव घालावा व जे आमचे मराठा बांधव पावसात भिजत आहेत त्यांना निवारा होण्यासाठी शासनाने मांडव चांगल्या पद्धतीचा घालून तिथं लाईटची व्यवस्था, त्यानंतर टॉयलेट, मोबाईल टॉयलेट आज दिलेत ते पण थोड्या प्रमाणात दिलेत. ते जेवढी संख्या आहे त्या पद्धतीने तिथं सगळ्या अन्न, वस्त्र, निवारा या सोयी पुरवणे आवश्यक आहे. अन्यथा महाराष्ट्रातून सगळे जिल्हे एकमेकाला कनेक्ट आहेत आणि त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. आणि जे आम्ही मराठा क्रांती मोर्चाचं समन्वयक म्हणून काम करतात ते समन्वयक त्या आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. ज्या दिवशी त्यांना वाटेल बाबा हे आपल्याला थोडं शासनाकडून गैरसोय होते, हे होते, त्यामुळं मुंबईत जाण्याच्या तयारीत जे मराठा बांधव आहेत त्या बांधव आल्यानंतर मुंबई अख्खी सगळी बंद पडेल. त्यामुळे शासनाने हे साधं प्रकरण न समजता याला काळजीपूर्वक हाताळून तात्काळ मनोज जरांगे पाटील साहेबांचं जे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी जाऊन तिथे काय काय व्यवस्था आहे, काय नसेल त्या संदर्भात सोयी करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ यात काहीतरी तोडगा काढावा अशी सर्वसामान्य जनतेची आणि महाराष्ट्राची इच्छा आहे. जर मुख्यमंत्री साहेबांनी योग्य तोडगा काढला तर अख्खा महाराष्ट्रातला मराठा समाज माननीय फडणवीस साहेबांना डोकीवर घेऊन मिरवणूक काढेल. त्यामुळे माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब वाट न बघता आपण तात्काळ या संदर्भात निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं. आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाज यावर तुमचं आयुष्यभराचं ऋण राहील आणि ते आयुष्यभर तुमची ऋणाची फेडवणूक मराठा समाज करेल ही मी गावी देतो.